नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना आमदार बच्चू कडू यांच्या एका कृतीमुळे त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अडचणीमध्ये येऊ शकतात. कडू यांनी अशी कोणती कृती केली आहे पाहूयात. शिवसेना आमदार बच्चू कडू हे राजकारणातले अवलिया व्यक्तिमत्व. आपल्याला योग्य वाटेल ते करून टाकायचं असा कडू यांचा स्वभाव. कडू यांनी आज अशी एक कृती केली आहे ज्यामुळे त्यांचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अडचणीमध्ये येऊ शकतात. मोदी सरकारविरोधात आंदोलन उभं करणाऱ्या अभिजित दिपके यांचा कडू यांनी संभाजीनगरला जाऊन सत्कार केला. यात त्यांचं चुकलं असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे. दिपके हे भारतीय नागरिक आहेत आणि त्यांनी सरकारला जाब विचारण्याचं काम केलंय. मात्र आजच्या राजकीय वातावरणात त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणं हे शिवसेनेला राजकीयरित्या महाग पडू शकतं. एवढाच काय तो मुद्दा आहे. नाही, त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे. फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिलं जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. मात्र या निमित्तानं काही सवाल हे उपस्थित होत आहेत, ते पाहूयात. कडू दिपकेंचा सत्कार करणार आहेत हे शिंदेंना माहिती होतं का? हा पहिला सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. मोदी सरकार विरोधात आंदोलन उभं करणाऱ्या दिपकेंचा कडू यांनी सत्कार करणं शिंदेंना मान्य आहे का? हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. भाजपाच्या श्रेष्ठींना शिंदेंच्या आमदारांना हा सत्कार करणं पटेल असं कडूंना वाटतंय का? हाही सवाल आहे. शहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शिवसेनेला समज दिली जाणार का? हाही या निमित्तानं सवाल उपस्थित झालाय. बच्चू कडू अजूनही प्रहार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनच वावरत आहेत का? असाही सवाल आहे, कारण शिवसेना सध्या भाजपासोबत सत्तेत आहे. तर राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. दिल्लीतल्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंशी जवळीक साधायची जणू काही स्पर्धाच लागली आणि त्या स्पर्धेमध्ये दोन्ही शिवसेना आहेत, त्या आघाडीवरती आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आपण समजू शकतो, मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे देखील 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या घरी गेले होते. दिपके आता पुन्हा घरी आल्यानंतर सुद्धा ते त्यांना भेटायला गेले. ते कमी की काय म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बच्चू कडू देखील त्यांना भेटायला गेले. मला असं वाटतं की महायुतीतल्या सरकारमध्ये असताना या पद्धतीचं त्याची जी काय भूमिका आहे, या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जाते. त्यांचे जे मंत्री आहेत, संजय शिरसाट असतील किंवा बच्चू कडू असतील, ते भेटायला जात आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची दिपकेंसंदर्भातली किंवा एकूण या भारतीय कॉक्रोच पार्टी संदर्भातली नेमकी खरंच भूमिका काय आहे ही स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अर्थात याची दखल त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे घेतीलच. मात्र गेल्या 2-3 दिवसापासून, विशेषतः आज बच्चू कडू भेटायला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये याची एक वेगळ्या पद्धतीची चर्चा आहे. खरोखरच एकनाथ शिंदेची शिवसेना महायुतीमध्ये आहे की त्यांची काय या संदर्भातली स्वतंत्र भूमिका आहे, असा संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीचं एकूण वर्तन आहे.